या दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केलाय, आपण पाहूयात। दरवर्षी शेकडो लोकांना, हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय। सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे की गरीब हा सुद्धा माणूस आहे, मोठा श्रीमंत माणूस आहे तोही माणूस आहे, पण गरीब माणूस आहे। गरीबाची सुरक्षा कोण करणार? आज झालेली हे जे काही 6 लोकांचा जीव गेलाय, हे सामान्य कुटुंब गरीब लोकांचा जीव गेलेला आहे। कुठल्याही सुविधा नाही, तिथे सुरक्षेच्या सुविधा नाहीत, आणि म्हणून सरकारने मला वाटतं वंदे भारत करा, देश प्रगतीपथाकडे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तो चालू ठेवा, पण सामान्य माणसाची काळजी घ्या आणि या कुटुंबाला भरीव मदत करा, अशी आमची मागणी आहे। अपघाताची स्पष्टता होत नाहीये, अपघात झालाय नक्की आहे। मी सकाळपासून जे लोकांशी बोलतोय त्याच्यातनं कुठलीच स्पष्टता होत नाही की अपघात झाला कसा आहे। अपघात झाला ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटतं की ह्याच्यावरती खर तर मध्य रेल्वेने स्पष्टता द्यायला हवी होती, करायला हवी होती, पण अजून संभ्रम आमच्याही मनात कायम आहे। मृत्यू झालेला पेशंट इथे दाखल झाला आणि बाकीचे पेशंट त्याच्यातले 2 सिरियस होते ते ज्युपिटर हॉस्पिटलने शिफ्ट केलेले आहेत। बाकी आता त्यांनी ऑपरेशन वगैरे करायला घेतले, ते ऍडमिट आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।